सलग सुट्यांमुळे देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। शिर्डीमध्ये शेकडो पालख्या दाखल झाल्यात। साई मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। तर तिकडे तुळजापुरातही भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। मंगळवारी पहाटे 1 वाजेपर्यंत मंदिर भक्तांसाठी खुलं राहणार आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी शिर्डीत कुणाल जमदाडे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। कुणाल, शिर्डीमध्ये दरवेळी सुट्टीच्या वेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असते भाविकांची। आता तर क्रिसमस हा वीकेंडला जोडून आला, त्यामुळे स्वाभाविक आहे गर्दी जास्त असेल। शनिवार, रविवार आणि नाताळची सुट्टी असल्यानं साई भक्तांनी साईनगरीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। नववर्ष आणि नाताळच्या सलग सुट्ट्या असल्यानं साई भक्त जे आहे ते साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। मागील 3 ते 4 दिवसापासून साईनगरी ही हाऊसफुल झाली आहे। शिर्डीतील हॉटेल असतील, साई संस्थांचे भक्त निवास असतील, जे साई भक्तांच्या राहण्यासाठी सुविधा केल्या जातात ते देखील खुलं झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आपण आता साई मंदिर परिसरात सशुल्क पास काउंटरच्या रांगेमध्ये आहोत। त्या ठिकाणी आपण बघू शकतो पास घेण्यासाठी देखील साई भक्तांनी गर्दी केली आहे। साई संस्थांच्या वतीनं चोख नियोजन असं साई भक्तांचं केलं जाणार आहे। साई भक्तांची जी व्यवस्था आहे, अतिरिक्त व्यवस्था देखील करण्यात आली आहे। 12,000 स्क्वेअर फुटाचा मंडप टाकून देखील साई भक्तांची व्यवस्था करण्यात आली असून साई भक्तांच्या सेवेसाठी साई संस्थान असेल, शिर्डी नगरपालिका असेल आणि शिर्डी पोलीस प्रशासन असेल हे तत्पर झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रदीप सह कुणाल जमदाडे, जी 24 तास, शिर्डी, अहमदनगर।